नमस्कार. BMS सेकंड इयर स्वस्थवृत्त एवं योगा या विषयातील आज आपण NCSMच्या सिलेबस कॉपीनुसार सदवृत्त या विषयाच्या नोट्स पाहणार आहोत. त्यामध्ये आपण आचार रसायन, त्यानंतर डिजिटल हेल्थ प्रमोशन व मेंटल इलनेस याच्या नोट्स पाहणार आहोत. तर आचार रसायनाने आचारसंहितेचे वर्णन केले आहे. जे रसायनोपचाराच्या बरोबरीचे आहे आणि जे आचार रसायनाचे पालन करतात त्यांना रसायन चिकित्साचा लाभ मिळतात. त्यानंतर सत्य बोलणे, क्रोधापासून मुक्त असावे, मद्यपान करू नये, शारीरिक मानसिक त्रास देऊ नये, मैथून करू नये, प्रियवदन, प्रशांत, जप करावे, शौचधारी आचरण, त्यानंतर नियमितपणे दान आणि तप, देव, गो, ब्राह्मण, वृद्ध लोक, गुरुजन यांना प्रार्थना करणे, असंस्कृत कृत्यापासून मुक्त, झोपण्याची व उठण्याची वेळ नियमित, तज्ज्ञ, ज्ञानी, त्यानंतर आध्यात्मिक ज्ञानाची आवड, हे सर्व आचार रसायनाच्या पालना अंतर्गत पॉईंट्स येतात. हे सर्व पॉईंट सिलेबस कॉपीनुसार जे मस्ट टू नोचे पॉईंट आहेत ते सर्व आहेत. जर काय पॉईंट राहिला असेल तर ते तुम्ही एकदा सिलेबस कॉपीमध्ये बघून घ्या. नेक्स्ट आहे डिजिटल हेल्थ प्रमोशन. इट इज अ ब्रॉड मल्टीडिसिप्लिनरी कन्सेप्ट दॅट इन्क्लूड्स द कन्सेप्ट्स फ्रॉम एन इंटरसेक्शन बिटवीन टेक्नॉलॉजी अँड हेल्थ केअर, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन टू द हेल्थ केअर फील्ड. त्यालाच आपण डिजिटल हेल्थ प्रमोशन म्हणतो. म्हणजे हेल्थ केअरमध्ये डिजिटल गोष्टींचा वापर करणे त्याला डिजिटल हेल्थ प्रमोशन असं म्हणतो. Digital health includes mobile health, electronic health records, electronic medical records, wearable devices, telehealth, telemedicine. It plays an important role in the healthcare today. Digital transformation in the health. त्यामध्ये काय काय येतं तर टेलिमेडिसिन, इलेक्ट्रिक हेल्थ रेकॉर्ड, रोबोट असिस्टेड सर्जरीज, मोबाईल हेल्थ, ऑर्गन्स ऑन शिप, त्यानंतर इंटरनेट मेडिकल थिंग्स, सेल्फ मॉनिटरिंग डिव्हायसेस, हे सर्व डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनमध्ये येतात. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस ऑफ डिजिटल हेल्थ. डिजिटल हेल्थचे काय बेनिफिट्स आहेत तर पेशंट एन्जॉयज डिजिटल डाटा ॲक्सेस, इझी टू पे द बिल्स, क्विकर ॲक्सेस टू टेस्ट रिझल्ट्स, पेशंट कॅन रिव्ह्यू द इन्फॉर्मेशन, असेस द मेडिकल रेकॉर्ड्स आणि टूल्स फॉर हेल्थ प्रोटेक्शन. त्यानंतर डिजिटल हेल्थ प्रमोशनचे जसे फायदे आहेत तसेच तोटेसुद्धा आहेत. डिसॲडव्हान्टेजेस त्यामध्ये नीड्स टू अपग्रेड रेग्युलरली, म्हणजे त्याला आपल्याला अपडेट करावं लागतं रेग्युलरली. हॅकर्स कॅन अप्रोच अँड असेस द पेशंट्स रेकॉर्ड. पेशंटचा डाटा हा लीकसुद्धा होऊ शकतो किंवा हॅकर्स त्याला हॅकसुद्धा करू शकतात. त्यानंतर हे सर्व जे इन्स्ट्रुमेंट वगैरे असतात ते सर्व एक्सपेन्सिव्ह असतात. त्यानंतर कॉम्प्लेक्स अँड कंपोजिट प्रोसेस, थोडी प्रोसेस कॉम्प्लेक्स असते, समजण्यास अवघड असते. आणि कन्सर्न फॉर द पेशंट्स. हेल्थ सिस्टीम चॅलेंजेस त्यामध्ये ॲक्सेप्टन्स, अवेलेबिलिटी, कॉस्ट अँड युटिलायझेशन, क्वालिटी आणि इफिशियन्सी. नेक्स्ट पॉईंट आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ मेंटली हेल्दी पर्सन. आता खालील काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत एका मेंटली हेल्दी पर्सनचं. feels comfortable about himself, secure and adequate. He has self-respect. He neither underestimates nor overestimates his own ability. He feels right towards the others. He has friendships that are satisfying and lasting. He is able to meet the demands of the life. He sets reasonable goals for himself. तो स्वतःचं ध्येय ठरवतो. He shoulders his daily responsibilities. स्वतःच्या जबाबदाऱ्या सांभाळतो. He is able to think of himself and to take his own decisions. स्वतःचे निर्णय तो स्वतः घेऊ शकतो. ही इज एबल टू लाईक अँड ट्रस्ट अदर्स. दुसऱ्यांवर विश्वास ठेवू शकतो. ही इज नॉट बाउल्ड ओव्हर बाय हिज ओन इमोशन्स ऑफ फिअर, अँगर, लव अँड गिल्ट. स्वतःच्या इमोशन्सवर त्याचा कंट्रोल आहे. असा व्यक्ती हा मेंटली हेल्दी पर्सन असतो. त्यानंतर वॉर्निंग सिग्नल्स ऑफ अ पुअर मेंटल हेल्थ. आता आपण मेंटली हेल्दी पर्सनचे पाहिले तर पुअर मेंटल हेल्थचे काय सिग्नल्स आहेत तर ड्रॅमॅटिक स्लीप अँड ॲपेटाईट चेंजेस. त्यानंतर लॉस ऑफ इंटरेस्ट इन द ॲक्टिव्हिटीज प्रिव्हियसली एन्जॉय. म्हणजे तो आधी ज्या गोष्टींमध्ये त्याला आनंद भेटत होता आता त्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट लॉस झाल्यासारखा वाटतो. त्यानंतर अनयुज्युअल ड्रॉप इन द फंक्शनिंग ॲट स्कूल, वर्क ऑर अदर ॲक्टिव्हिटीज. त्यानंतर लॉस ऑफ इनिशिएटिव्ह ऑर डिझायर टू पार्टिसिपेट इन ॲक्टिव्हिटी, उत्साह कमी होणे. अ फिलिंग ऑफ बीन डिस्कनेक्टेड फ्रॉम वनसेल्फ, स्वतःपासूनच तुटल्यासारखं वाटणं. त्यानंतर स्ट्रॉंग नर्वस फिलिंग. नेक्स्ट आहे ऑड अनकॅरेक्टरिस्टिक्स आणि पेक्युलर बिहेवियर, म्हणजे विचित्र वागणं. फिलिंग कन्सिस्टंटली सॅड, होपलेस अँड ड्रास्टिक मूड स्विंग्स, सारखं उदास वाटणे किंवा सारखं मूड स्विंग्स होणे. स्ट्रगलिंग टू फोकस, मेकिंग डिसिजन्स ऑर कम्प्लीट द टास्क. त्यानंतर एक्सेसिव्ह यूज ऑफ अल्कोहोल, ड्रग्स ऑर अदर सबस्टन्सेस. त्यानंतर अनएक्सप्लेन्ड फिजिकल सिम्टम्स लाईक हेडेक, स्टमक एक, पेन एक्सेट्रा. इन्सोमनिया, ओव्हर स्लिपिंग ऑर डिसरप्टेड स्लीप. एकतर खूप झोपतो किंवा काहीच झोपत नाही. अशा व्यक्तीची मेंटल हेल्थ पुअर असते. त्यानंतर आपला लास्ट पॉईंट आहे मेंटल इलनेस. can cause distress. It can last for a short period of time or even whole life also. तो कमी कालासाठी सुद्धा असू शकतो किंवा पूर्ण जन्मभरासाठी सुद्धा असू शकतो. इट इज अ हेल्थ इश्यू अँड कॅन अफेक्ट युअर थॉट्स, मूड ऑर बिहेवियर. त्याच्यामध्ये दोन टाईप्स पडतात, एकतर मेजर इलनेस किंवा मायनर इलनेस. मेजर इलनेस
आर कॉल्ड ॲज सायकोसिस. पर्सन इज इन्सेन अँड आउट ऑफ टच विथ रिॲलिटी. त्यामध्ये सिझोफ्रेनिया, मॅनिक डिप्रेसिव्ह सायकोसिस आणि पॅरानोइया हे त्याचे टाईप्स आहेत. आणि मायनर इलनेसमध्ये परत 2 टाईप येतात, न्यूरोसिस किंवा सायकोन्यूरोसिस आणि पर्सनॅलिटी किंवा कॅरेक्टर डिसऑर्डर्स. न्यूरोसिस किंवा सायकोन्यूरोसिस म्हणजे काय, तर पेशंट अनेबल टू रिॲक्ट नॉर्मली टू द लाईफ सिच्युएशन्स. त्याच्या डेली लाईफच्या सिच्युएशनमध्ये तो नॉर्मली रिॲक्ट करू शकत नाही, त्याला न्यूरोसिस किंवा सायकोन्यूरोसिस म्हणतात. आणि पर्सनॅलिटी किंवा कॅरेक्टर डिसऑर्डर म्हणजे अनफॉर्च्युनेट चाइल्डहुड एक्सपिरियन्सेस. तर कॉजेस ऑफ मेंटल इल हेल्थ काय आहेत, इट इज ड्यू टू मल्टिपल कॉजेस. त्यामध्ये ऑर्गॅनिक कंडिशन्स लाईक आर्टेरिओस्क्लेरोसिस, मेटाबॉलिक डिसिजेस आणि क्रोनिक डिसिजेस, हेरिडिटी, सोशल पॅथॉलॉजिकल कॉजेस जसे की टॉक्सिक सबस्टन्सेस लाईक कार्बन डायसल्फाईड, मर्क्युरी, मॅग्नीज, टीन, लीड, सायकोट्रॉपिक ड्रग्स लाईक बार्बिच्युरेट्स, न्यूट्रिशनल फॅक्टर्स, मिनरल्स, रेडिएशन आणि ट्रॉमॅटिक फॅक्टर्स जसे की रोड ॲक्सिडेंट्स. प्रिव्हेंशन ऑफ मेंटल इल हेल्थ इज डन बाय प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी मेथड्स. तर या होत्या स्वस्थवृत्त एवं योगा या विषयातील सदवृत्त या पॉईंटच्या अंडर नोट्स. तर व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.